ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतं प्रथमस्कन्धः अथ अष्टादशोऽध्यायः। सूत उवाच यो वै द्रौण्यस्त्रविप्लुष्टो न माधुरुदरे मृतः अनुग्रहाद् भगवतः कृष्णस्याद्भुतकर्मणः ब्रह्मकोपोतिताद्यस्तु तक्षकात् प्राणविप्लवात् न सम्मुमोहोरुभयात् भगवत्यर्पिताशयः उत्सृज्य सर्वतः सङ्गं विज्ञाताजितसंस्थितिः वैयासकेर्जहौ शिष्यो जग्गायां स्वं कळेबरं नोत्तमश्लोकवार्तानां जुषदां तत्कथामृतं स्यात् सम्भ्रमोऽन्धकालेऽपि स्मरदां तत्पदाम्बुजं तावत् कलिर्न प्रभवेत् प्रविष्टोऽपीह सर्वतः यावदीशो महानुर्व्याम् अभिमन्यव एकराड् यस्मिन्नहनियह्येव भगवानुत्ससर्जगाम् तदैवेहानुवृत्तोऽसावधर्मप्रभवः कलिः नानुद्वेष्टि कलिं सम्राट् सारङ्ग इव सारभुक् कुशलान्याशु सिद्ध्यन्ति नेतराणि कृतानि यत् किन्नु बालेषु शूरेण कलिना धीरभीरुणा अप्रमत्तप्रमत्तेषु यो वृको नृषु वर्तते उपवर्णितमेतद्वः पुण्यं पारीक्षितं मया वासुदेव कथोपेतम् आख्यानं यदपृच्छद या कथा भगवतः कदनीयोरुकर्मणः गुणकर्माश्रया पुंभिं संसेव्यात् सा बुभुक्षुभिः ऋषय ऊचुः सूतजीवसमासौम्य शाश्वतिर्विशदं यशः यस्त्वं यशंससि कृष्णस्य मर्त्यानाममृतं हिनः कर्मण्यस्मिन्ननाश्वासे धूमधूम्रात्मनां भवान् आपाय यदि गोविन्द पादपद्मासवं मधु तुलयामयलवेनापि न स्वर्गं न पुनर्भवं भगवत्सङ्गिसङ्गस्य मर्त्यानां किमुताशिहः को नाम तृप्येद्रसवित् कथायां महतमकैन्दपारणस्य नादं गुणानाम गुणस्य जग्मुर्योगेश्वराये भगवाद्मुमुख्याः तन्नो भवान् वै भगवत्प्रधानो महतमैकान्तपराणयस्य हरेरुदारं चरितं विशुद्धं शुश्रूषतां नो वितनोतु विद्वन् स वै महाभागवतपरीक्षिद्ये नापवर्गाख्यमब्रबुद्धिः ज्ञानेन वैयासकिशमब्दितेन भेजे खगेन्द्रध्वजपादमूलम् तन्नः परं पुण्यमसंवृतार्थम् आख्यानमत्यद्भुतयोगनिष्ठम् आख्यान्यं नन्दाचरितोपपन्नं पारीक्षितं भागवताभिरामं सूत उवाच अहो वयं जन्मभृदोऽभ्यः स्म वृद्धानुवृत्त्या विविलोमजाताः दौष्कुल्यमाधिं विदुनोति शीघ्रं महत्तमानामविधानयोगः कुतः पुनर्गृणतो नाम तस्य महत्तम् मैकान्तपराणयस्य यो नन्दः शक्तिर्भगवाननन्दो महद्गुणत्वाद्यमनन्दमाहुः एतावतालं ननु चूजितेन गुणैरस्याम्यानदिशायनस्य हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः अस्याघ्रिरेणुं जुषते न भीस्मथोः अधापि यत्पादनखावसृष्टं जगद्विरिञ्जोपहृदान्तराभः शेषं पुनात्यन्यतमो मुकुन्दात् को नाम लोके भगवत्पदार्थः यत्रानुरक्ता सहसैव धीरा व्यप्योकदेहादिषु सङ्गमूढं व्रजन्ति तत्पारमहंस्यमन्द्यं यस्मिन्नहिंसोपशमस्वधर्मः अहं हि पृष्टोर्यमणो भगवद्भिः आचक्ष आत्मावगमोऽत्र यावान् नवपत्यन्दात्मसमं पतत्रिण तथा समं विष्णुगतिं विपञ्चितः एकतादनुरुद्यम्य विचरन् मृगयां वने मृगाननुगतश्रान्तः क्षुदितस्तृषितो भृशम्
ജലാശയമചക്ഷാണഃ പ്രവിവേശതമാശ്രമം ദദർശ മുനിമാസീനം ശാന്തം മീലിതലോചനം പ്രതിരുദ്ധേന്ദ്രിയ പ്രാണം മനോബുദ്ധിമുപാരതം സ്ഥാനത്രയാത് പരം പ്രാപ്തം ബ്രഹ്മഭൂതമവിക്രിയം വിപ്രകീർണജടാച്ഛന്നം രൗരവേണാജിനേന ച വിശുഷ്യതാലുരുദകം തദാ ഭൂതമയാചത അലഭ്യതൃണമുഭ്യാതിരംസം പ്രാപ്താർക്യസൂനൃതഃ അവജ്ഞാതമിവാത്മാനം മന്യമാനശ്ചുകോപഃ അഭൂതപൂർവസഹസാ ക്ഷുത്രഭ്യഭിർമതിർദാത്മനഃ ബ്രാഹ്മണം പ്രത്യഭൂത് ബ്രഹ്മൻ മത്സരോ മന്യുരേവ ച സതു ബ്രഹ്മ ഋഷേരംസേ ഗദാസുമരഗം ദൃശാ വിനിർഗച്ഛന്തനുഷ്കോട്യ നിധായ പുരമാഗമത് ഏഷ കിം നിഭ്രാതശേഷ കണനാമിലീതേഷണഃ മൃഷാ സമാധിരാഹോസ്വത് കിന്നു സ്യാത് ക്ഷത്രബന്ധുഭിഃ തസ്യ പുത്രോതി തേജസ്വി വിഹരൻ ബാലകോർബഹൈഃ രാജാഹം പ്രാപിതം താദം ശ്രുത്വാ തത്രേദമബ്രവീത് അഹോ അധർമ്മപാലാനാം ഭീമാം ബലിഭുജാമിവ സ്വാമിനഖ്യം യഥാസാനം ദ്വാരപാനാം ശുനാമിവ ബ്രാഹ്മണൈ ക്ഷത്രബന്ധുർഹി ദ്വാരപാലോ നിരൂപിതഃ സ കഥം തദ്ഗൃഹേ ദ്വാസ്ത സഭാണ്ഡം ഭോക്തുമർഹതി കൃഷ്ണേ ഗതേ ഭഗവതി ശാസ്ത്രയുത്പദഗാമിനാം തദ്ഭിന്നസേതുന്നദ്യാഹം ശാസ്മി പശ്യത മേ ബലം ഇത്യുക്ത്വാ രോഷതാമ്രാക്ഷോ വയസ്യാൻ ഋഷിബാലകഃ കൗശിക്യാപ ഉപസ്പൃശ്യ വാഗ്വജ്രം വിസസർജഃ ഇതി ലംഘിതമര്യാദം തക്ഷകഃ സപ്തമേഹനി ദംശ്യതി സ്മ കുലാങ്കാരം ചോദിതോ മേ തദദ്രുഹം തദോഭ്യേത്യാശ്രമം ബാലോ ഗളേ സർപ്പകലേവരം പിതരം വീക്ഷ്യ ദുർക്കാർത്തോ മുക്തകണ്ഠോരുരോധഃ स वा आङ्गिरसो ब्रह्मन् श्रुत्वा सूतविलापनम् उन्मील्य शनकैर्नेत्र दृष्ट्वे स्वांसे मृदोरगम् विसृज्य पुत्रम् पप्रच्छ वत्स कस्मादिरोदिषि केन वा ते अपकृतम् इत्युक्तः स न्यवेदयद् निशम्य शब्दमददर्ह नरेन्द्रम् स ब्राह्मणो नात्मजमभ्यनन्दद् अहो बदां को मददञ्ज ते कृतमल्पीयसी द्रोह उरुधर्मो धृतः न वै निभृनरेवेवं व्यकार्यं सम्मातुमर्हस्य विपक्य बुद्धे यत्तेजसा दुर्विषहेण गुप्ता विन्दन्ति भद्राण्यकुतो भया प्रजाः अलक्ष्यमाणे नरदेवनाम्नि रदाङ्गपाणावयमङ्गलोकः तदा हि चौरप्रचुरो विनक्ष्य त्यर्यक्ष्यमाणो विवरूधवत्क्षणात् तदद्यनपापमुपेत्य नैन्वयम् यन्नष्टयाधस्य बसोर्जविलुम्बकात् परस्परं क्नन्ति सबन्धि विज्ञते पशून् स्त्रियोर्थान् परुरसस्य वो जनाः तदार्यधर्मज्ञ विलीयते नृणां वर्णाश्रमाचारयुधस्त्रयीमयः तदोर्थकामाभिनिवेशितात्मनां शूनां कपीनामिव वर्णसङ्गरः धर्मपालो नरपतिः सत्तु सम्राट् बृहचैश्रवाः साक्षान् महाभागवतो राजर्षिर्हयमेधयाड् चुक्त्यश्रमयुतो दीनो नैव सात् समाचुपर्हति अपापेषु स्वभृत्येषु बालेनापक्वबुद्धिना पापं कृतं तद्भगवान् सर्वात्मा क्षन्तुमर्हति तिरस्कृता विप्रब्धा शप्ता क्षिप्ता हता अपि नास्य तत्प्रतिकुर्वन्ति तद्भक्ता प्रभवोऽपिः इति पुत्रकृताखेन सोऽनुतप्तो महामुनिः स्वयं विप्रकृतो राज्ञा नैवाहं तदचिन्तयत् प्रायश्च साधवो लोके परैर्द्वन्द्वेषु योजिताः न व्यधन्ति न हृष्यन्ति यद आत्मा गुणाश्रयः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे विप्रशापोपलम्बनं नामाष्टादशोऽध्यायः सर्वत्र गोविन्द नाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द
നാരായണ അഖില ഗുരു ഭഗവൻ നമസ്തേ.